सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। कणकवलीसह संपूर्ण जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे आंबा पिकाची गुणवत्ता घसरली असून बागायतदार हवालदिल झालेत। गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तीव्र उष्णतेनंतर अचानक झालेल्या पावसामुळे पिकाला दुहेरी फटका बसलाय। कणकवली आणि देवगड पट्ट्यात या पावसाचा सर्वाधिक परिणाम दिसून येतोय। आंब्यांवर डाग पडणे, फळांची गुणवत्ता कमी होणे अशा समस्या वाढल्यात। बाजारात आवक वाढली असली तरी मागणी कमी झाल्याने दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत। सावंतवाडी, निपाणी आणि वाशी बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत नसल्याची माहिती बागायतदारांनी दिली आहे। सध्या हापूस आंब्याला साधारण 300 ते 350 रुपये तर केशरला 250 ते 300 रुपये दर मिळत आहे। दरम्यान वेंगुर्ला परिसरातील बागायतदारांनी हवामानाच्या अनिश्चिततेमुळे मोठं नुकसान झाल्याची खंत व्यक्त केली आहे। पुढील काही तासात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने चिंता अधिकच वाढली आहे। या तिहेरी संकटातून सावरण्यासाठी शासनाने तातडीने मदत आणि नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी आता जोर धरतीये। पावसामुळे आंबा पिकाला भरपूर मोठ्या प्रमाणात एक नुकसान झालेले आहे आणि आंबाची उष्णतेचे प्रॉब्लेम बदलत्या हवामानामुळे मोठ्या प्रमाणात आंबा पिकाला फटका बसतो आहे आणि मार्केटमध्ये जर आवक असल्यामुळे आंबा पिकाला तसा भाव भेटत नाही। कणकवली देवगड पट्ट्यामध्ये पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात दराची जी हे होती कमतरता म्हणजे पूर्ण कमी झाल्यामुळे पूर्णपणे मार्केट डाऊन झाले चारही बाजूने। आज सावंतवाडी, निपाणी, वाशी मार्केट पूर्णपणे आज डाऊन होण्याची शक्यता आणि पूर्णपणे झालं आहे। मार्केटमध्ये म्हणजे आज पूर्णपणे म्हणजे आम्हाला भरपूर कमी प्रमाणात मागतात आणि म्हणजे अशी बोलीच लागत नाही आहे। दर काय 250-300 रुपयेमुळे सुद्धा दर म्हणजे परवडत नाही म्हणून सांगतात आणि मागत नाहीत व्यापारी। हापूसचा आता साधारण 300-350, केशर 250-300 रुपये चालू आहे सध्या मार्केटमध्ये। मानपूरमध्ये कमी प्रमाणात मानपूर आहे आज मार्केटमध्ये भरपूर कमी प्रमाणात। अवकाळी पावसाचं म्हणजे आता पण हवामान खात्याने इशारा दिला की या 3 जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे 3 तासात। बघूया आता काय पूर्ण धंदा निसर्गावर अवलंबून आहे।